एसपीआय आणि जीएसपीआय ची परीक्षा पास करून इंटरव्ह्यू साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खास बनवत आहोत। विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं खूप खूप अभिनंदन, कारण जवळपास 15,000 विद्यार्थ्यांमधून आपली या इंटरव्ह्यू साठी निवड झालेली आहे। काही मुलांनी 7 आणि 8 तारखेला इंटरव्ह्यू दिलेत आणि काही मुलं आता 13 आणि 14 तारखेला इंटरव्ह्यू देत आहेत। खरं तर देशातील एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये आपला विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालाय ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तेवढीच आशादायी सुद्धा गोष्ट आहे। कारण एनडीए सारखी जर परीक्षा पास करायची तर त्याच्यासाठी आवश्यक असणारी किमान पात्रता तुमच्यामध्ये आहे हे या निमित्तानं सिद्ध झालंय। आता पुढची वाटचाल सुद्धा तेवढी सोपी राहणार नाहीये, कारण एसपीआय मध्ये 450 पैकी 90 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे, मुलं आणि मुली मिळून। परंतु बाकी विद्यार्थ्यांचं काय? माझ्या जवळपास गेल्या 8 ते 10 वर्षांच्या अनुभवावरून मी असं तुम्हाला सांगू शकतो की जे विद्यार्थी एसपीआय ची परीक्षा ज्यांनी लेखी परीक्षा पास केली परंतु इंटरव्ह्यू मध्ये पात्र नाही झाले, असे सुद्धा विद्यार्थी एनडीए मध्ये जॉईन होतात। एनडीए मध्ये त्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे। म्हणजे जरी आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये एसपीआय मध्ये ऍडमिशन नाही मिळालं तरी सुद्धा आपण आपलं एनडीएचं स्वप्न बाजूला ठेवता कामा नये, कारण एनडीए हे आपलं महत्वाचं आणि प्रायमरी टार्गेट आहे। जर आपल्याला एनडीए पास करायचंय तर पर्याय बी म्हणून महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनीतर्फे आम्ही एक स्पेशल बॅच अनाउन्स करत आहोत। ही जी स्पेशल बॅच आहे ना, ही बॅच त्या सगळ्या मुद्द्यांवरती काम करणार आहे। उदाहरणार्थ जर तुमचं एसपीआयच्या इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन नाही झालं तर ते का नाही झालं, तर बऱ्याच वेळा मुलं घाबरलेले असतात, पहिल्यांदाच ते इंटरव्ह्यूला सामोरं गेलेले असतात, कधी कधी त्या दिवशी ते थोडेसे नर्वस होतात। मग अशा सर्व कारणांमुळे ज्या मुलांचं सिलेक्शन नाही होऊ शकलं त्या मुलांना दुसरी संधी देण्याचं काम हे महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनी या स्पेशल बॅचच्या निमित्तानं करत आहे। या बॅच मध्ये एनडीए सोबत तुमची जेईई ची तयारी होणार आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एनडीए करायचंच आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट जो पर्याय असेल तो महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनीची ही स्पेशल बॅच असणार आहे। या सगळ्या विद्यार्थ्यांचं, जे विद्यार्थी या बॅच मध्ये असतील, कुठंतरी सिलेक्शन व्हावं। एनडीए, जेईई, आयएमयूच्या माध्यमातून ज्या देशातल्या टॉपच्या संस्थांमध्ये आपण ज्याला युनिफॉर्म सर्व्हिसेस बोलतो, की ज्या सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला युनिफॉर्म घालायला मिळतो, अशा सर्व्हिसेस मध्ये त्यांचं सिलेक्शन व्हावं यासाठी आपण या स्पेशल बॅचची एक आखणी केलेली आहे। या स्पेशल बॅच मध्ये जर विद्यार्थ्यांना, सर्वच विद्यार्थी या कोर्ससाठी तशी इन्व्हायटेड आहेत, परंतु 21 मे, 22 मे आणि 23 मे या 3 दिवशी तुम्हाला महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनीच्या कॅम्पसमध्ये, जो की छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, त्या कॅम्पसमध्ये तुम्हाला हजर व्हायचं आहे। या 3 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करायची आहे। विद्यार्थ्यांच्या काही शंका कुशंका असल्यास आमच्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही फोन करू शकता। या स्पेशल बॅचच्या प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी माझा स्वतःचा पर्सनल नंबर सुद्धा शेअर करतोय, तुम्ही माझ्याशी डायरेक्टली सुद्धा बोलू शकता। तुमच्या विद्यार्थ्यांचं एनडीएचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी एक प्लान बी असावा आणि त्यासाठी सर्वोत्कृष्ट शिक्षक विद्यार्थ्यांना मिळावेत आणि त्यांचा रिझल्ट यावा, यासाठी ही स्पेशल बॅच आहे। कारण शेवटी तुमच्या मुलांचं यश हेच महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनी संस्थेचं यश आहे। त्यामुळं या विद्यार्थ्यांना आम्ही एनडीए मध्ये पोहोचवण्यासाठी 100% प्रयत्न करणार आहोत। कृपया 21, 22 आणि 23 या 3 दिवशी महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनीच्या कॅम्पसमध्ये हजर व्हा। नाव नोंदणीसाठी खालील क्रमांकावरती तुम्ही संपर्क करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शीतलां वन्दे